आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत आणि बऱ्याच ठिकाणी बोगस मतदार हे पकडले गेलेले आहेत. तिकडे काय ते बुलढाण्यामध्ये तर प्रकार जो बाहेर आला, 2 जण होते ते कोणाला मतदान करायला होते त्यांनी काय सांगितलंच नाही. महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं, साला कोण कोणाच्या तंगडात पाय टाकून झोपले ना तेच कळत नाही आहे. काय काय लोकांच्या आता घरामध्ये भावाला तिकीट दिलेले आहेत. एकाच कुटुंबामध्ये सगळ्यांना, म्हणजे भावाला, बहिणीला, त्याच्या बायकोला सगळ्यांनी तिकीट दिलेत. कोणी? भारतीय जनता पार्टीने. साला कळतच नाही तुम्ही नक्की काय करतायत. उमेदवार हे सगळं तुमच्या घरातच कसं पाहिजे आणि हे टीका करतायत ठाकरेंवर की हे घराणेशाही चालवतात म्हणून. आता मगाशी मी ते नितेश राणे साहेबांचा व्हिडिओ बघितला. त्या पोलिसांना झापतायत की मी त्यांच्यावर काय वाटतं चोरीचा आरोप लावला, ते तर चुकीचंच आहे. त्यांनी विचारलं पोलिसांनी की का बरं चोरीचा आरोप लावलाय, तर पोलिस पण बिचारे आमचे ते उत्तर द्यायला मागे पुढे करतायत. का? तर बाबा त्यांना वरून ऑर्डर ज्या आल्या तर त्यांनी फॉलो केल्या. ऑर्डर कोण देत आहे? गृहमंत्री. गृहमंत्र्याकडून ज्या ऑर्डर्स येतात त्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंट फॉलो करत असतात. आणि त्याच्यामध्ये आता भाजपच्या विरोधामध्ये यांनी जर का काही पाऊल उचललं असेल हे शिंदेंनी, हे खरं बोललं ते सगळे एकच आहेत आतमधून. आता हे सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळे मतदान इकडचे तिकडचे सगळे वाटले गेले पाहिजेत, फुटले गेले पाहिजेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निवडणुका लढवतोय किंवा मग कार्यकर्ता जो असतो तो खालच्या पातळीला तुटला नाही पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवतात. ते आता मुंबई महानगरपालिकेमध्ये पण ते वेगवेगळेच लढतील. त्यांचा मोटिव्ह हा असेल की मराठी मतदार जो आहे तो शिवसेना जास्तीत जास्त घेईल आणि तर भाजपला कुठेतरी त्याचा फायदा होईल, आपल्या सगळ्यांनाच फायदा आहे. आणि शिंदेंनी जर का उमेदवार दिला तर मराठी मतदार हे शिंदेंकडे जातील, हाच उद्देश त्या लोकांचा आहे. त्याच्यामुळे शिंदेंना प्रत्येक ठिकाणी उभं करण्याचा डाव असू शकतो. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस यांना पण मुंबईमध्ये काही जागा देतील अजित पवार यांच्या, कारण त्या बरेच काँग्रेसचे जे मोमेडियन मतं आहेत तेच स्वतः ते राष्ट्रवादी काँग्रेस घेतील, काही मराठी मतं आहेत ती घेतील. आणि त्याच्यामुळे मतं फोडण्याचे काम हे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुंबईमध्ये करणार, हे मात्र नक्की. पण अजब गोष्ट ही वाटते ना की साला एकाच घरामध्ये ना प्रत्येक माणसाला तिकीटं दिली जातील. ते कोणाकडून दिली जाते? ते ज्या पक्षाकडून दिली जातं, मग ते कुठल्याही ठाकरेंचं असेल ना त्यांना पण मी सांगतोय हे चुकीचं आहे. हे इतर लोक मरत असतात एक तिकीट मिळण्यासाठी म्हणून निवडणुकीसाठी, आणि खाली लोक तयारी करत असतात. त्यांच्या जीवावर त्यांच्या तिकिटावर पाय ठेवून तुम्ही तिकीटं मागताय, तुम्ही तिकीटं त्यांना देताय. पण हे ठाकरेंचं तर मला वाटत नाही, पण हे भाजपवाले हे म्हणजे कार्यकर्त्यावर खरंच अन्याय आहे. अरे विधानसभा लोकसभा असेल त्यावेळेला आपण मान्य करू शकतो, पण हे स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक आहे, ह्या ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका, ह्या नगर परिषदेच्या निवडणुका, ह्या नगरसेवकाच्या निवडणुका, ह्या सगळ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्याच्यामध्ये तरी मला असं वाटतं बाकीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घुसलं नाही पाहिजे. आता हे बोगस मतदार हे जे झालेत ना मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू का, हे मुंबईमध्ये जेव्हा बोगस मतदार येतील ना तेव्हा ठाकरे यांना चोप देणार, हे आता त्यांची हवा चालूच आहे. आणि ठाकरे जे बोलते ते करतेच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे मुंबईच्या या मतदारांना मला तुम्हाला सांगणं आहे, या बोगस मतदारांना, की तुम्ही जपून राहा, नीट राहा. कारण जेव्हा तुम्ही तिकडे करताय, महाराष्ट्रामध्ये करताय, तिथं मुंबईच्या बाहेर नाशिकच्या बाहेर आता ज्या निवडणुका चालल्या तिकडे करतायत, पण जर का तुम्ही मुंबई, नाशिक, ठाणा, पुणा इतर कुठल्याही जर का शहरामध्ये अशी नाटकं केली तर ठाकरेंची गाठ आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण मित्रांनो, आपल्या जे आता दिसते ना ही महायुती तुटली, हे एकनाथ शिंदे वेगळे लढत आहेत, हे अजित पवार वेगळे लढतील किंवा मग हे भाजप वेगळे लढते, हे काहीच नाही. हे सगळे आतमधून एक आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. हे वेगळे झालेत आणि हे ह्यांचे कार्यकर्ते टीका करतायत की महाविकास आघाडी तुटली म्हणून. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही तुटलेली नाही आहे. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, हे कोणच तुटलेलं नसतं. हे मी तुम्हाला जसं सांगितलं ना, प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार असतात. ते घरामध्ये त्यांचे नाते काय असतात, बाबारे माझं काय झालं तरी माझा पोरगा आहे, बाबारे काय झालं तरी माझी सून आहे, माझे हे आहे ते आहेत. पण ह्यांना लोकांचं काय देणं घेणं नसतं. बाबा मी हरलो तर माझी सून, माझा भाऊ, माझा पोरगा जो काय तो तरी जिंकला पाहिजे, हीच अपेक्षा असते. त्याच्यामुळे इथे नाही तर तिथे तुक्का लागेल, हीच अपेक्षा घेऊन हे सगळे उमेदवारी घेत असतात. आणि त्यात आपल्या सामान्य माणसाची भरडाभरडी होते. आपण सामान्य माणूस लक्षच देत नाही, आपल्याला काहीच पडलेले नसते. आता त्या पोलिसांचं मला खरंच अजब वाटलं जेव्हा ते नितेश राणे साहेब त्या पोलिसांना प्रश्न विचारतायत, त्या पोलिसांना जाब विचारतायत. त्या पोलिसांनी तरी काय करायचं आहे बाबा रे, की त्यांना जे ऑर्डर्स आले ते फॉलो करतायत. त्यांना जे सांगण्यात आलं, जे भाजपचं आता सरकार आहे त्यांची हुकुमशाही चालतेच, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते जे करतायत ते लोक मान्य करतायत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं पोलिसांवर तो दबाव होतोय, हे कुठेतरी झालं नाही पाहिजे. त्यांचे पोलिसांचे अधिकार हे स्वतः त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. काहीतरी गोष्ट, आता ते काय चोरी गेली का जाऊन, त्यांनी चोरी नाहीच केली आहे ती, पण तरी उगाच काहीतरी त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला नितेश राणे साहेबांवर, हे चुकीचंच आहे. त्यांनी काहीतरी पर्दाफाश केला, त्याच्यामुळे जर का तुम्ही असा काहीतरी आरोप लावणार असाल
तर मला असं वाटतं मग तो भाजपचा असू दे, शिंदेचा असू दे, कोणी असू दे, माणूस आहे ना तो चुकीचा नसेल तर त्याला चुकीचा ठरवू नका. पण त्याच्यामध्ये आमच्या पोलिसांचं मध्ये मरण होतं ना, मला असं वाटतं ते चुकीचं आहे. ह्या इतर असं सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता या निवडणुकीच्या वाऱ्या म्हटलं तर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. बोगस मतदार पाहायला मिळतील, एकाच घरात 10-15 उमेदवार पाहायला मिळतील, आणि ज्यांची लायकी नाही ना, जे अडाणी आहेत ना, ते लोक पण उमेदवार म्हणून उभे राहतील, आणि जे शिक्षित आहेत ना त्यांना चुत्या समजतील. कारण बापरे, निवडणूक म्हणजे असं नसतं. निवडणूक म्हणजे पैसा देऊन, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याचं नाव आहे, तोच निवडणूक लढू शकतो. ही जी आपल्या समाजामध्ये मेंटॅलिटी झाली आहेत ना, तीच या आपल्या शिक्षित लोकांना पुढे आणत नाही या राजकारणामध्ये. मला असं वाटतं हे आपण बदललं पाहिजे. हे राजसाहेबांनी बदललं पाहिजे, उद्धव साहेबांनी बदललं पाहिजे. ते तर प्रयत्नशील आहेच, पण त्यांच्यापर्यंत लोक पोहोचून देत नाहीत. आता बऱ्याच ठिकाणी मनसेचे काही उमेदवार आहेत ज्यांना अपक्ष उभं राहावं लागते. त्यांना अपक्ष का उभं राहावं लागते? त्यांना भाजपचं पण कोण असेल तर काही इतर कोणी व्यक्ती असेल त्यांना अपक्ष उभं राहावं लागतं. जसं की आपण आता काय बरं त्यांचं नाव, ते संगीता म्हणून बदलापूरचे आहेत, ते अपक्ष उमेदवारी लढतात. मग मी जर का चुकत नसेल तर पंखा म्हणून त्यांची निशाणी मी पाहिलं. किती अप्रतिम काम करतात मनसेसाठी. आज त्यांनी काय काय केलं आहे, त्यांना का तिकीट दिली नाही किंवा काय झालं आहे तिकडे, ते मी ते बातमी पाहिली नाही. पण मला असं वाटतं ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढं पक्षासाठी काम करून, इतर सगळ्या गोष्टी करून, पण जर का तिकीट मिळालं नसेल, काही असेल XYZ गोष्ट, पण आज ते अपक्ष म्हणून उभे राहतात. मला असं वाटतं जो त्यांचा वर्ग आहे तो त्यांना नक्कीच पाठिंबा देईल, पण याच्यामध्ये पक्षाचं पण नुकसान होतं. काही ठिकाणी होतं नुकसान, नाही असं नाही आहे. मी हे तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत असतो. बरेच मनसेचे पण असे आहेत जे फक्त सेटलमेंटसाठी तिकीट घेत असतात, आणि त्याच्या मागून हे मोठमोठ्या पदावर असतात, आणि त्याच्या मागून जर का कोण कार्यकर्ता तयारी करत असेल तर त्या कार्यकर्त्याला खरंच मनापासून तर लढायची एक जिद्द असेल, राजसाहेबांचं स्वप्न पाहून तो पुढे येत असेल, त्याला पुढे येऊन देत नाही. अशा बऱ्याच ठिकाणी मनसेचे पण प्रॉब्लेम्स आहेत. मी प्रत्येक वेळेला बोलत असतो, राजसाहेबांची चूक मी कधीच बोलत नाही, पण राजसाहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही, हे वारंवार मी सांगत आलो आहे. असो, आता हे राजकारण म्हटलं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी येतात, पण मला असं वाटतं प्रत्येक बाजूने आपण विचार करणं गरजेचं आहे. आत्ता ही जी चूक आता होती आहे, जी बोगस मतदार, ह्याचं खापर आपण कोणावर फोडायचं हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे हे बोगस मतदार विरुद्ध काय करतील ते तुम्हाला काय वाटतं हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.